बाहेर बसविलं नाही तुम्ही? बरोबर शॉट घेऊन नमस्कार, मी लहू शिंदे, धाराशिव जिल्हा न्यूज रिपोर्टर. आपण आज कळंब तालुक्यामध्ये पोहोचलेलो आहोत. या ठिकाणी अखिल भारतीय छावा संघटना, मराठा युवा संघटना कळंब यांच्यातर्फे बेमुदत भीक मागो ही आंदोलन सुरू आहे. तर यांच्या काय काय मागण्या आहेत आपण यांच्याकडून जाणून घेऊयात. आपल्या उपोषणाचा आंदोलनाचा कितवा दिवस आहे आणि आपल्या काय काय मागण्या आहेत? हे जे आंदोलन चालू आहे ते आंदोलन शेतकऱ्यांसाठी आज हा तिसरा दिवस आहे. भीक मागो आंदोलन. या आंदोलनातून भीक मागून शासनालाही मदत पाठवली जाते, कारण शासनाच्या तिजोरीत खडखडाट आहे आणि शासनाकडं पैसा नसल्यामुळे शेतकऱ्यांना द्यायला पैसा नाही असं शासन म्हणतंय. त्याचं प्रतिकात्मक आंदोलन म्हणून आज अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीनं हे आंदोलन गेली 3 दिवस झालं इथं चालू केलेलं आहे. शासनाला विनंती आहे की जी यांच्या मागण्या आहेत आमच्या शेतकऱ्यांच्या, की हेक्टरी 70,000 रुपये भाव दिला पाहिजे, 2025चा पीक विमा शेतकऱ्यांचा तात्काळ दिला पाहिजे, शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांची जी शैक्षणिक फीस आहे ती फीस तात्काळ माफ केली पाहिजे, शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांचे पासेस आहेत बसेसचे ते मोफत दिले पाहिजेत. या शेतकऱ्यांच्या बाबतीमधले जेवढ्या काही मागण्या असतील, वाहून गेलेली शेती असेल त्या शेतीबद्दलचं जर जे नुकसान झालेलं आहे ते प्रति हेक्टरी 2 लाख रुपये मदत शासनानं शेतकऱ्यांना दिली पाहिजे. याच्यासाठी हे आंदोलन आहे. जोपर्यंत शासन हे शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत हे भीक मागो आंदोलनाच्या माध्यमातून अखिल भारतीय छावा असेल, संभाजी ब्रिगेड असेल, इतर शेतकऱ्यांच्या मदतीच्या जेवढ्या संघटना असतील तेवढ्या शासनासाठी आम्ही हे आंदोलन कायमस्वरूपी चालू ठेवणार आहोत. शासन जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत हे आमचं आंदोलन असंच चालू राहील. या पुढील काळामध्ये आत्ताच आमच्या ताई म्हटल्या की आता वेळ प्रसंगी आम्हाला आता रस्त्यावर उतरावं लागेल. आता हे आंदोलन बंद करून आम्हाला हातात रुमणं घेऊन या प्रशासनाच्या माथी हे रुमणं मारावं लागेल, किंवा राजकीय नेत्यांच्या जे मंत्री पिंत्री जे AC मध्ये बसतात फिरतात त्यांच्या माथी हे रुमणं आम्हाला घालावं लागेल. ही आमची मागणी आहे. या पुढील काळामध्ये जर शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर महाराष्ट्रामध्ये सर्व संघटना मिळून एकत्रित आंदोलन एवढ्या तीव्र पद्धतीनं होईल की शासनाला फिरणंसुद्धा मुश्किल होईल, प्रशासन व्यवस्था चालवणंसुद्धा मुश्किल होईल. तर या ठिकाणी धाराशिव जिल्ह्याचे अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ साळुंके आहेत. त्यांची काय प्रतिक्रिया आहे आपण त्यांच्याकडून जाणू. साळुंके साहेब, आज आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. तर याच्या पुढे छावा संघटनेच्या वतीने पुढे काय रूपरेषा असेल आंदोलनाची? सर्वप्रथम सर्वांना जय छावा. अखिल भारतीय छावा संघटनेचे निर्माते करणारे मराठ्यांचे क्रांतीसूर्य अण्णासाहेब जवळे पाटील यांनी अखिल भारतीय छावा संघटना, मराठा आरक्षण, शेतकऱ्यांचे प्रश्न तसे इतरही सामाजिक प्रश्नासाठी आवाज उठवण्यासाठी एक दबाव गट म्हणून अखिल भारतीय छावा संघटनेची निर्मिती केलेली होती. गेले 25 ते 30 वर्ष हे छावा संघटना मराठा आरक्षण, शेतकऱ्यांचे प्रश्न असे तसेच विविध सामाजिक प्रश्न घेऊन छावा संघटना गेली महाराष्ट्रात काम करते. तर आमच्या अखिल भारतीय छावा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जवळे पाटील यांनी शेतकरी हितासाठी जो लातूर येथून शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना खरीप हंगाम 50,000 हेक्टरी मदत द्या आणि मराठवाड्यासाठी आर्थिक विकास महामंडळ लवकर कार्यान्वित करा असा इशारा दिल्यामुळे अखिल भारतीय छावा संघटनेचे आमचे कळंबचे तालुका अध्यक्ष विठ्ठल यादव यांनी महाराष्ट्र शासनाला या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी जागं करण्यासाठी हा जो काही आंदोलन घेतलेला आहे, शासनाच्या तिजोरीत खडखडाट आहे, या कारणाने अखिल भारतीय छावा संघटना आज कळंब येथे भीक मागो आंदोलन करून प्रत्येकाकडून गोरगरिबाकडून आम्ही 1-1 रुपये 10-10 रुपये गोळा करून शासनाला आम्ही हा आयर देत आहोत. कारण शासनानं आजपर्यंत GSTच्या मार्फत अरबो खरबो रुपये गोळा केले होते. ते पैसे कुठं गेलेत? महाराष्ट्र शासनाने, केंद्र शासनाने GSTच्या मार्फत ते पैसे गायब केलेत असा आमचा अखिल भारतीय छावा संघटनेचा आरोप आहे.
तर शासन म्हणते आमच्याकडे पैसे नाहीत. या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सांगतात शासनाकडे आम्हाला मदत नाही आहे द्यायला, कारण मदत नाही आहे तर आम्ही हे भीक मागून आम्ही आंदोलन करून हे आम्ही त्यांना पैसे देऊन शासनाच्या तिजोरीत टाकतोय. कमीत कमी शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन हे महाराष्ट्र युती शासन जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन शेतकऱ्यांचं राज्य येईल ह्या आशेनं त्यांनी महाराष्ट्रात एक सत्ता प्रस्थापित केली, पण शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लागला नाही पाहिजे असे सांगणारे छत्रपती शिवराय त्यांच्याच विचाराला हे कुठंतरी काळे फासतात असा आमचा आरोप आहे. युती शासनानं या शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे तत्काळ दखल घ्यावी. मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे अक्षरशः शेतकऱ्यांची माती वाहून गेले, शेतात पंचनामे करण्यासाठी काही शिल्लक नाही. शेतकऱ्यांचे घरं दारं अक्षरशः जनावरं हे वाहून गेलेले आहेत. प्रशासनानं पाहिलेत. या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब अजित पवार या मराठवाड्यात येऊन त्यांनी दौरे केलेत. कोणी हेलिकॉप्टरनं आलं, कोणी एशीत आलं, पण शेतकऱ्यांचे प्रश्न अजून तसेच आहे. दिवाळी अक्षरशः तोंडावर आलेले आहे. शेतकऱ्यांचा अक्षरशः उद्रेक व्हायची वेळ आलेली आहे. यासाठी अखिल भारतीय छावा संघटना शेतकरी हितासाठी भीक मागू आंदोलन करते. महाराष्ट्र शासनाने तत्काळ या दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांना खरीपाचं जे काही नुकसान झाले त्याची तत्काळ मदत त्याच्या अकाउंटवर दिली पाहिजे आणि 50,000 हेक्टरी मदत तर आम्हाला 100% भेटली पाहिजे. कारण शेतकऱ्याचं आजपर्यंत हाल तुम्ही सोशल मीडियातून TV मार्फत आज महाराष्ट्रानं उभ्या बघितलेला आहे महाराष्ट्रात. तर या आमच्या आंदोलनाची दखल प्रशासनानं या सरकारनं घ्यावी आणि शेतकऱ्यांना तात्काळ जी काही नुकसान झालेलं आहे मराठवाड्यातल्या त्या सरसकट शेतकऱ्यांना मदत द्यावी आणि ओला दुष्काळाच्या हिशोबानं त्यांनी जी काय सर्वे केलेला आहे त्यांना तत्काळ मदत द्यावी. आणि या मराठवाड्यासाठी जो काय मागास आहे या मराठवाड्याचे नेते या मराठवाड्यात कितीतरी आमदार आहेत, अक्षरशः आमदार खासदार मेलेत. आम्ही छावा संघटना त्यांच्यावर आरोप करतोय. त्यांना डोळे असूनही आंधळे आहेत आणि कान असूनही बहिरे आहेत. जनतेचा आवाज जर त्यांच्यापाशी जात नाही तर 30-30 आमदार 15-10 खासदार हे काय करतात आज महाराष्ट्रात? नुसतं मतापुरतं तुम्ही जनतेपुढे येत आहे. ह्या कुठंतरी जनतेचा संभ्रम आहे आणि जनतेचा उद्रेक 100% होईल. हा अखिल भारतीय छावा संघटना अण्णासाहेब जवळे पाटील यांनी जेव्हा ह्या मागण्या लोकशाही पद्धतीनं मागितल्या भेटत नसताना जर न्याय तर कमीत कमी आम्ही नक्षलवादी 100% होऊ. अण्णासाहेब जवळे पाटलांनी हा दिलेला 25 वर्षाखाली शब्द आहे. आणि येणाऱ्या काळात अखिल भारतीय छावा संघटना काय यांना मंत्रालयात घुसवून अखिल भारतीय छावा संघटना इतरही आमचे समविचारी संभाजी ब्रिगेड असते, मराठा सेवा संघ असते, शेतकऱ्यांचे संघटना असते, यांना एकत्र करून आम्ही मंत्रालयावर एक रुग्ण मोर्चा आयोजित करू. या मोर्चाची दखल त्यांनी घ्यावी आणि शेतकऱ्यांना तत्काळ या दिवाळीच्या तोंडावर त्यांनी शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी एवढीच विनंती करतो. शब्द म्हणून त्यांना इशारा देतो. आता हे किती दिवसासाठी चालू आहे तुमचं उपोषण आणि याच्या पुढची रूपरेषा काय असणार आहे तुमची? या आंदोलनाची रूपरेषा आहे आम्ही भीक मागून हे पैसे गोळा करतोय. शासनाला जर कळत नसेल तरी आम्हाला शस्त्र हातात घ्यावीच लागणार आहेत. नानासाहेब जवळे पाटलांनी सांगितलेले शेतकऱ्यांना जोवर न्याय भेटत नाही तोवर छावा संघटना शांत बसणार नाही. आम्ही कलेक्टर धाराशिवचे कलेक्टर असतील, आमदार खासदार असतील यांनी याकडे प्रशासनाकडे तत्काळ त्याची मदत आम्हाला मिळवून द्यावी आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू अक्षरशः त्यांचे थांबवावे एवढी एक विनंती करतो. आत्महत्या रोज शेतकरी करतोय अक्षरशः एवढी कंडिशन शेतकऱ्याची आहे. शेतकऱ्याच्या घरात काहीच नाही आहे. खरीप हंगाम तर 100% गेलेला आहे. शासनाने याकडे तत्काळ दखल घ्यावी नाहीतर आम्ही उद्रेक 100% करू. तर आपण जिल्हाध्यक्षांचं म्हणणं ऐकलं. आता या ठिकाणी ताई आहेत. ताई, आपलं काय म्हणणं आहे? गेल्या ह्या जे ढगफुटी होत आहे महाराष्ट्रात म्हणण्यापेक्षा ह्या 2-4 जिल्ह्यात इतका अतिवृष्टीनं थैमान घातले की अक्षरशः नदी ओसंडून वाहते आणि गावात घरात माणसांच्या पाणी शिरलंय. अक्षरशः शेत तर गेलंच, धुवून गेलं, हातातोंडाशी आलेला घास गेला, लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले. आज ह्या शेतकऱ्यांसाठी आपण जे आमचे भाऊ बसलेले आहेत आम्ही आंदोलन करतोय. कोण उपोषण करतंय, कोणा ठाय बसले आंदोलन करतंय, कोण भीक मागो आंदोलन करतंय, कोण आपल्या विद्यार्थ्यांसाठी झटतंय. पण ह्याच्याकडं कुणाचंही लक्ष नाही. प्रशासन अक्षरशः खरंच
झोपेचं सोंग घेऊन झोपलंय, ते काही झोपलेलं नाही आहे. तर त्यांना जागं कसं करायचं, तर जागं आपण ह्या माध्यमातून जागं करण्याचं यशस्वी तर आपण झालोच नाही. त्यांना रूमनं घेऊनच जाऊन तिथं त्यांना जागं करावं लागणार आहे, कारण आमची हाक तर त्यांच्यापर्यंत पोचतच नाही आहे. आणि विशेष म्हणजे बघा, जे लाडके भाऊ आमचे जे बसलेले वरी आहेत, एक बायको 2 बायका, एक नवरा 2 बायकाचं सरकार, ते आमचे लाडके भाऊ. त्या लाडक्या भावाने आम्हाला रात्रीच हप्ता टाकला. मला सांगा, आम्हाला आमचे कुंकू लाडक्या बहिणीचा हप्ता पडला का रात्री? हो, रात्री पडला. रात्री लाडक्या बहिणीला आम्हाला गाजर दाखवला, आम्हाला 1,500 आम्हाला दिले आणि आमचं शेतकरी मारायला लागला. आमच्या शेतकऱ्यांच्या, आमच्या नवऱ्यांच्या आत्महत्या व्हायला लागली, आमचे कुंकू पुसायला लागला इकडं, आणि 1,500 देऊन आम्हाला लाचार बनवायला. अरे तुझे 1,500 कशाला आम्हाला देतोस बाबा? आमचे शेतकरी वाचव, आमचे संसार रस्त्यावर आले ते बघ, आणि शेतमालाला हमी भाव दे गे. अरे तो हातातोंडाशी आलेला घास कुठं कुणाला चिपटं कोळवं झालंय, कुणाला क्विंटल 2 क्विंटल झालंय. अरे बेभावात ओतून घ्यायला लागली लोक इथं. याच्याकडं बघ, हमी भाव दे. आता ऊसाला बी ऊसाचं तू म्हणतोस, त्याच्यातून बी कपात करून घ्यायचं म्हणतो, अजून 15 रुपये खालच्या खिशातून काढतो आणि आमच्या वरच्या खिशात घालतो माझ्या भावांच्या. कशाला करतो हे लाचारी? तुझ्याच्यानं होत नसल, तू इतका भिकारी चोटाई सरकार. आम्ही हे बघा, आम्ही भीक मागून त्याला द्यायला लागलोय, तरी त्याला लाज वाटू द्यावी थोडी तरी. आणि आमच्या शेतकऱ्यांना, हमी भावाला किंवा ओला दुष्काळ जाहीर करावा, सरसंगट 50,000 हेक्टरी द्यावे. 7/12 कोरा करतो म्हणले इलेक्शनच्या आधी, त्यांनी काय कुठलं 7/12 कोरा केला नाही ना, काय नाही. उलट शेतकऱ्यांचं मरण आहे, रोज आत्महत्या वाढायला लागल्यात. तुम्हाला सांगते, येणाऱ्या आता जे निवडणुका आहेत, ज्या येणाऱ्या निवडणुका आहेत, त्या निवडणुकाच्या आधी जर ह्यांनी 7/12 कोरा केला, ओला दुष्काळ जाहीर केला नाही केला, आणि हेक्टरी 50,000 मदत नाही शेतकऱ्यांना दिली, तर तुम्हाला सांगते, येणाऱ्या ह्या ज्या निवडणुका आहेत त्या काळात आम्ही कोण आमदार असो, खासदार असो, कुठल्या ह्याचा पुढारी असू, आम्ही कुणालाही रस्त्यावर फिरू देणार नाहीत, गाव पातळीवर पण फिरून देणार नाही. हे शासनाला मी इशारा देतो. शेतकऱ्यांना मदत तात्काळ. तर या ठिकाणी आंदोलनकर्ते विठ्ठल यादव आहेत, त्यांचे काय म्हणणे आहे आपण त्यांच्याकडून ऐकूया. नमस्कार. सरकारकडं शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाहीत, सरकारकडं शेतकऱ्याला द्यायला कसलेही पैसे नाहीत. त्याच्यामुळं मी भीक मागो आंदोलन चालू केलेलं आहे. माझा कितवा दिवस आहे? आज 3रा दिवस आहे भीक मागो आंदोलनाचा. तरी प्रशासनानं कुठलीही दखल घेतलेली नाही, आणि भीक मागायचं आणि सरकारला द्यायचं. माझा हेतू असाच आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणते की शेतकऱ्यासाठी पैसे द्यायला सरकारकडे एक रुपयासुद्धा नाही, त्याच्यावर खडखडाट आहे. त्याच्यासाठी मी चालू केलं आंदोलन की छत्रपती शिवाजी महाराज चौकात असं आंदोलन केलं की त्यांची पूजा करून त्यांचा आशीर्वाद घेऊन मी असं आंदोलन चालू केलं आहे की बेमुदत आंदोलन चालू केलं. आणि रोजच्या रोज जेवढं काही माझं भीक मागून आंदोलन निधी जमा होईल तेवढा निधी मी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये टाकत आहे. रोजचे रोज जमा करताय का? रोजचे रोज तहसीलदार साहेबामार्फत रोजचे रोज मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये मी निधी हा जमा करतो. तहसीलदार साहेबाकडून पोच घेत आहे का त्याची? हो, त्याचे तसे मंडळ अधिकारी येतात तिथं, ते मला लेखी देतात की एवढे निधी जमा झाला आणि आम्ही मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करतो म्हणून. त्यांचंही माझ्याकडं कॉपी पण आहे त्याची एक. आणि माझी सरकारला एवढीच विनंती आहे, अशा पद्धतीने ते लिहून देतात. आणि माझी सरकारला एवढीच विनंती आहे की ही जमलेल्या निधीतून तरी कमीत कमी माझ्या शेतकऱ्याची कर्जमाफी करण्यात यावी. आणि ही दिवाळी आता 8 दिवसावर आली, शेतकऱ्यांची एवढी परिस्थिती बेकार झाली, ह्या परिस्थितीतून शेतकऱ्यांना सुधारायचं कसं, त्याच्यासाठी या दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्याची कर्जमाफी ही करावी ही माझं सगळ्यात महत्त्वाची मागणी आहे. उपोषण तुमचं किती दिवस चालणार आहे? माझं जोपर्यंत माझ्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत माझं हे आंदोलन हे चालूच राहणार आहे, मी बंद करणार नाही. याच्या पुढं काय तीव्रता असेल का? ह्याच्या पुढे एवढी तीव्रता की मी 2 दिवस अजून बघणार आहे शासन काय माझा अंत बघू नये शासनाने की काय नियोजन करत आहे काय नाही. जर शासनानं काही दखल नाही घेतली तर मी स्वतः जीव देणार नाही. आता या सरकारचा एकाचा तरी जीव घेतल्याशिवाय राहणार नाही. हे मंत्री असो